मारू नका. उद्धव ठाकरेंची अनेक उदाहरणे आहेत. मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंची भाषणांची आता मी तुम्हाला दाखवलं. आदित्य ठाकरे ज्यावेळी सामनामध्ये गुजराती भाषेसंदर्भात एक टीका केली, त्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले माहितीये का? 2014 मध्ये मराठी आणि गुजराती समुदायामध्ये आम्ही फरक करत नाही, हे दोन्ही समुदाय आमच्यासाठी सारखेच आहेत, असा कोणताही वादग्रस्त मजकूर पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा भाग नाही. का? मतं पाहिजे होती म्हणून? का नाही तेव्हा तुम्ही म्हणालात हे चुकीच्या गोष्टी आहेत म्हणून? उद्धव ठाकरेंचं तुम्हाला मी सांगतो, 2025 मध्ये मार्च 2025 मध्ये काय म्हणाले? घाटकोपर मध्ये आमचं गुजरात विरोधी काहीही नाही, हे वाक्य आहे. जून 2022 मध्ये गुजराती आणि मराठी या भाषा साखरेप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळल्या आहेत. माझं गुजराती भाषेवर आणि समाजावर प्रेम आहे. आणि मग आता काय झालं? एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणाले म्हणून त्यांच्यावर टीका करताय? त्यावेळी गुजरात्यांची मतं पाहिजे होती म्हणून त्यांच्या बाजूने बोलत होता का? दुटप्पी धोरण, दुतोंडी सापासारखं यांचं वागणूक आहे. अहो, निवडणुकीमध्ये पाकिस्तान मधून यांना फतवे निघाले होते, मुल्ला मौलव्यांचे, यांना मतदान करा. दहशतवादी लोक यांच्या प्रचार सभांमध्ये हिरवे झेंडे नाचवत होते. तेव्हा कुठे गेलेलं देशावरचं प्रेम? देशावरचं यांचं प्रेम नाहीये. अशी तर कृत्य आम्ही केली नाही. जय महाराष्ट्रानंतर गुजराती समाजाच्या मेळाव्यामध्ये जर जय जय गुजरात बोललं तर यावर ऑब्जेक्शन काय घेण्यासारखं आहे? आधी ते जय महाराष्ट्र बोललेत आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी प्रेम हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ज्या ज्याही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्या वेळेचे नेहमीचे विषय आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस, मराठी विषय हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला आठवतात का? तुम्ही राजकुमार धूत हे मराठी होते, त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेची खासदारकी दिली. प्रितीश नंदी राज्यसभेची खासदारकी दिली. दुबे राज्यसभेची खासदारकी दिली. मराठी होते ते. का नाही तुम्हाला मराठी माणसं दिसली? कोणावर टीका करताय?